काय तू घरात पण आला होता वाघ्या. दोघांची मस्ती बघ काय चालू आहे सकाळी सकाळी. घोडे आले काय मस्ती चाललंय का इकडे. बाप रे बाहेर जायची तयारी कर. नाही तू घरात पण आला होता वाघ्या. घरात त्यांचं चाललं होतं. शेरू त्याचं हे करतो मागं पुढं त्याचं चाललं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर रविवारची सकाळ आहे. आज सकाळी आम्ही खूप असं लवकर उठलो होतो. म्हणजे 1:30च्या आसपास आम्ही उठलो होतो आणि सगळी घरातली जी कामं आहेत ती लवकर आटपायची तयारी की नाही इथे चालू होती. आम्हाला की नाही आज जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे ही सगळी गडबड चाललेली होती आमची. आता खरं म्हटलं तर मला असं मनामध्ये विचार आला की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करू का नको. पण खूप असा विचार केला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की नाही, जसं काही सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते तर ही गोष्ट पण तुमच्याशी शेअर करायला हवे. आणि त्याच्यामुळेच जे काही थोडंफार शूटिंग केलेलं आहे कालच्या दिवशी ते आज मी तुमच्या पुढे सादर करते. तर इथे बघा आता घरातली माझी कामं चालली होती आणि म्हणजे सगळीच झाडलोटं आहे जे काय बघा बाहेर जाण्यापूर्वी आपण करतो ना घरात, ते सगळं चालू होतं. किचनमधलं पण काम माझं चालू होतं. तर सगळं घेतलं करून आणि मग शेवटी झाडाला पाणी घालायचं होतं. म्हणजे पुढच्या साईडला पण काम चालू होतं, झाडांना पाणी घालायचं, आणि मी इथे मागच्या साईडला काम करत होते. कुणालच्या बाबा ना आंघोळीला गेले होते आणि मी आले इथे झाडांना पाणी घालायला. आणि तुम्ही आता ऐका पहिला. आणि वाघ्या इथे बघा बसला होता आणि तो एकाएकी असा रडायला लागला. म्हणजे सकाळी तो खेळायला वगैरे गेला होता शेरूबरोबर आणि तो लवकर येऊन घरी बसला होता. म्हणजे नेहमी घरी उशिरा येणारा वाघ्या आज लवकर आला होता आणि असा तो अचानक ना एकाएकी रडायला लागला. म्हणजे असं एकदा त्याने केलं, मी ना एकदम घाबरून गेले ऐकल्याबरोबर. तिथल्या तिथे माझ्या काळजाचा अगदी थरकाप झाला आणि कुणालचे बाबा पण बाथरूममध्ये येऊन ते पण ओरडायला की काय झालं, हा का असं करतोय. म्हणजे हा एवढाच आवाज आला आणि मग तो शांत झाला. तरी पण माझ्या हात पाय एकदम थरथरायला लागले. म्हणजे का असं करतोय तो, म्हणजे त्याला काय दुखलंय काय, म्हणजे बघूया आपण जाऊन. तर इथे झाडांना पाणी घालायचं काम मी पूर्ण केलं आणि लगेच मी त्याच्याकडे गेले होते. म्हणजे असं म्हणतात ना की मुक्या प्राण्यांनी रडणं चांगलं नसतं. त्याच्यामुळे कुठेतरी अगदी काळजात थरकाप झाला. आणि मुख्य गोष्ट काय तर आम्हाला बघा बाहेर पण जायचं होतं. आम्ही आज जाणार होतो रत्नागिरीला खरेदी करायला. म्हणजे डीमार्टला आम्हाला जायचं होतं आणि कालच्या पूर्ण दिवसापासून माझी सगळी तयारी चालू होती. म्हणजे आता घराच्या बाहेर पडायचं म्हटलं का बघा सगळं असतं. म्हणजे घरातलं काम आहे, म्हणजे कारण सकाळी बघा जाणार येईपर्यंत आपल्याला संध्याकाळ होणार. घरातलं काम म्हणजे आणि ते आणि माझं व्हिडिओचं यूट्यूबचं वगैरे सगळं अगदी रात्री 12 वाजेपर्यंत बसून मी सगळं माझं काम कंप्लीट केलं होतं. आणि एकाएकी हे असं झालं, त्याच्यामुळे एकदम हादरून गेले मी. आणि मग मी आले वाघ्याजवळ. वाघी, आता वाघी बघा आमचे लवकर आले. झालं खेळून झालं. मग असा मातीमध्ये लोटपोट झालाय. दव असे अंगाला, अंगाला दव लागले. काय आलं बेटा, आज लवकर आला तू. काय रे, शेरू कुठं आहे? शेरू कुठं आहे? शेरू कुठे? शेरू आपला भुंकतोय. शेरूचा आवाज येतोय भुंकायचा. झालं, चल घरात चल. ते उठ, या मातीतनं उठ. लब्बाड, दमला खेळून खेळून दमला. चला ते खायला येते चल.
त्याला घेऊन येते, त्याला गोडगोड बोलून इकडे घेऊन ये, उचलून घेऊन ये त्याला इथे. भिजून आल्या दवामध्ये त्याला बोलवत तर येतच नाही ह्या साईडला, त्याच्या तिकडे मातीतच त्याला झोपायचं. तर कसा उलटा फिलटा होतोय. धावून आले का ते गरमी होते ना त्यांना शरीरामध्ये, आणि थंडाव्याला बसतात. मग आणि त्याला उचलून ह्या साईडला. तर मी आणि कुणाल दोघांनी पण आम्ही जाऊन त्याला बघितलं, म्हणजे त्याचं काही दुखतंय का. सगळ्यात पहिलं तर ते चेक केलं, पण नाही, तो नॉर्मल होता. नंतर त्याला खायला पण मी दिलं. कुणालने बघा पुसून झाल्यानंतर त्याने खाल्लं पण ते. आणि परत पुन्हा थोड्या वेळाने 2 वेळा त्याने असं केलं, पुन्हा तो तसाच रडायला लागला. आणि मग मात्र आम्ही ना हादरून गेलो. कुणालचे बाबा पण बाथरूममधनं बाहेर आले, ते पण जाम घाबरलेले होते. आणि मग ते म्हणाले की आपल्याला आता बाहेर जायचं आहे, तर आपण थोडंसं जरा मागंपुढं करूया, म्हणजे थोडंसं उशिरा जाऊया. पण माझं मन काही तयार होईना. मी त्यांना म्हटलं की नाही आपण आता जायचं नाही, पण कुणालच्या बाबा काय ऐकायला तयार नाही. ते म्हणाले की थोडंसं लेट जाऊया, असं ते म्हणत होते. कारण एकदा त्याचं रडणं थांबलं, पुन्हा तो दुसऱ्यांदा रडला, पुन्हा तिसऱ्यांदा रडला. म्हणजे असं 3 वेळा त्याने केलं. आणि त्याच्यानंतर मात्र माझ्या हातपाय ना एकदम गळून गेले की नाही, काहीतरी तो आपल्याला संकेत देतो, काहीतरी आपल्याला तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर इतक्या सकाळी लवकर वाघ्या कधीच आपल्या घरामध्ये येत नाही. तो म्हणजे तो असं रानात गेला ना खेळायला की त्याला असं भरपूर त्याला खेळायला आवडतं. म्हणजे कधी दरवाजा उघडतोय आणि कधी मी बाहेर जातोय असं त्याचं असतं वाघ्याचं. सेम तसंच कोणी केलं होतं शेरूने. महाशिवरात्र होती त्या दिवशी शेरू कुणालच्या बाबांना अजिबात सोडत नव्हता. सारखा कुई कुई करत त्यांच्या मागेच तो होता. म्हणजे अगदी दिवसभर त्याला तो चिपकून होता. म्हणजे जास्त तो माझ्याकडे असतो शेरू, पण महाशिवरात्रीच्या दिवशी तो जास्त करून कुणालच्या बाबांच्या जवळच होता. आणि त्याच्यामुळे म्हणजे तो एक दिवस आणि हा कालचा दिवस आम्ही ना दोघं पण जाम अगदी घाबरलो. आणि त्याच्यानंतर मग जाणं ना, मी अक्षरशः मी कुणालच्या बाबांना म्हणजे एक प्रकारे मी सांगेन की ओरडली की नाही अजिबात जायचं नाही, कारण ते कशा ऐकत नव्हते. ते बोल की आपण उशिरा जाऊया. त्याच्यामुळे मी अक्षरशः त्यांना ओरडले की नाही मी अजिबात घराबाहेर कोणाला पडून देणार नाही. आणि मग सगळं जाणं कॅन्सल करून टाकलं. म्हटलं जे काय आहे असेल, भले घरात सामान संपायला आले चालेल, आपण थोडंसं मागं पुढं करूया, पण आज अजिबात कोणी कुठे जायचं नाही घराच्या बाहेर, आणि रानात पण जायचं नाही. त्यांना पण स्ट्रिक्टली सांगितलं तुम्ही अजिबात रानात वगैरे पण नाही जायचं. कुणाला पण सांगितलं की अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि त्याच्यामुळे मग मी ओरडली, त्याच्यामुळे मग थांबले ते. आणि मग ते बोलले की चालेल म्हणून, नाहीतर ते म्हणजे थांबायला तयार नव्हते. आणि म्हणजे एक प्रकारे मी सांगेन की थोडंसं जरा आमचा वाद पण झाला. म्हणजे मी बडबडली त्यांना की नाही इतक्या जर का सूचना आपल्याला मिळत आहेत, भले त्या खऱ्या खोट्या ते देवाला माहिती, पण काहीतरी संकेत आपल्याला तो देण्याचा प्रयत्न करतोय, तर नको. ज्या गोष्टींनी आपलं काही नुकसान होत नाही त्या गोष्टी आपण स्वीकारायला काहीच हरकत नाही, अशा मताची बघा मी आहे. म्हणजे कुठेही अंधश्रद्धा पसरवायची असा माझा विचार नाही. पण जर का आपण एक दिवस जर का समजा बाहेर नाही गेलो, तर आपलं काही असं नुकसान होण्यासारखं नव्हतं किंवा आपण उपाशी राहणार नव्हतो. त्याच्यामुळे त्यांना पण मी नंतरला समजावलं. म्हणजे अगोदर मी ओरडले त्यांना, नंतर त्यांना मी शांतपणे समजावलं की थोडंसं आपण मागं पुढं झालं तर काही फरक पडत नाही आहे, आपण जाऊ नंतर असं. आणि त्याच्यामुळे मग ते झालं, मग घरातलं वातावरण शांत झालं. मग आणि नंतरला वाघ्या पण आपला शांत झाला होता. म्हणजे आत्ता ह्या गोष्टीला 1 दिवस होऊन गेला आहे आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते, पण अक्षरशः अजून पण माझ्या हातपाय की नाही थरथर कापत आहेत. कालचं जे वाघ्याचं रडणं मला आठवते ना, आणि आता मी एडिटिंग करते आणि तेव्हा पण मी ऐकते ना, तुम्ही बघा माझ्या तोंडातून शब्द पण फुटताना ना मला असं खूप असं म्हणजे बोलताना पण मला आत्ता पण खूप कठीण जातं आहे. इतकी मी कालाने घाबरून गेले होते आणि आत्ता पण अक्षरशः माझ्या अंगाचा थरकाप होतो आहे. तर वाघ्या कसा शांत झाला, म्हणजे पुढे काय झालं ते पण तुम्हाला मी सांगते. वाघ्या शांत झाला, शेरू नव्हता आला आपल्या घरी. तो येईपर्यंत 9:30 पावणे 10 त्याने वाजवले. आणि काय झालं त्याच्यानंतर सगळं झालं. कुणालची पण आंघोळ झाली आणि कुणालच्या बाबांची पण आंघोळ झाली होती. आमचं घरातलं जे काही रुटीन आहे ना ते आम्ही चालू ठेवलं होतं. म्हणजे कामं करत राहा, असं बसून राहायचं नाही. जर का आम्ही असंच बसून राहिलं असतो घरामध्ये, पण डोक्यात कसे ते म्हणजे विचार चक्र असे ना, डोक्यामध्ये विचार चक्र चालू राहतात. त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं आपली जी कामं आहेत ना ते आपण करूया बागेत, ती थांबवायची नाही, ती करूया. आणि कुणालच्या बाबांना सांगितलं की तुम्ही पहिला सगळ्यांना फोन करा, म्हणजे आमचे जितके पण जवळची माणसं कोणी आहेत त्यांना बसून पहिला सगळ्यांना फोन करा, सगळ्यांची विचारपूस करा, चौकशी करा. तसे त्यांनी मग सगळ्यांना
बसून आहे ना फोन वगैरे लावले आणि कुणालला सांगितलं तुझी आंघोळ झालेली आहे तर पहिला तू देवपूजा कर. तर कुणालनी लगेच तिथे देवपूजा ना करून घेतलेली आहे. म्हणजे जितकं घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवता येईल त्या पद्धतीने सगळं आम्ही केलं. सगळ्यांना फोन वगैरे करून झाले, सगळ्यांची खुशाली वगैरे विचारून घेतली. म्हणजे इतकं सगळं झालं होतं आणि इतके आम्ही ना घाबरलो होतो. आणि आत्ता तुम्ही ह्या क्लिपमध्ये बघताय वाघ्या बघा दूध पितोय. म्हणजे सकाळपासून त्याला मी 3दा आज खायला दिलं आणि ते त्याने सगळं खाल्लेलं आहे. म्हणजे त्याची तब्येत की नाही छान होती. नाहीतर वाघ्या कसा आपला इतकं खात नाही तो. म्हणजे कुणाला तर दूध प्यायला बसलेला होता ना, तो आला होता आणि मग त्याला पण हवं झालं. सकाळी त्याला मी दूध दिलं होतं, पुन्हा त्याला चपाती करून पण घातली मी गरम गरम. आणि त्याच्यानंतर आता कुणाला दूध पितो ते पण त्याला हवं झालं, तर ते पण तो पियालेला त्याच्या बाजूला बसून. म्हणजे त्याची तब्येत की नाही वाघ्याची एकदम छान होती. म्हणजे आम्हाला असं वाटलं कदाचित त्याची तब्येत वगैरे बिघडली असेल आणि त्याच्यामुळे त्याचं काही दुखत असेल म्हणून तो इतका रडत असेल. पण नाही, त्याची तब्येत बघा एकदम छान म्हणजे होती. त्याच्या खाण्यापिण्यावरून आपल्याला माहिती पडलं असं सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे फोन वगैरे सगळ्यांना करून झाले आणि आम्ही पण रिलॅक्समध्ये सगळे बसले होते. मग हॉलमध्ये मी इथे किचनमध्ये आले माझं आवरून आणि नाश्ता काहीतरी हवं. तर आज जेवणाचं वगैरे पण फारसं असं काही केलंच नव्हतं. कुणाला जेव्हा म्हणाले की अजिबात काय तू दगदग करू नको, काही करू नको, साधं असं काहीतरी कर. तर इथे मी कुणालसाठी पटकन मॅक्रोनी करून दिली थोडीशी आणि थोडेसे पुलके बनवले होते कुणालच्या बाबांना चहासोबत, ते दिले. मी पण तेच खाल्ले. म्हणजे असं सगळं वातावरण होतं ना घरातलं की कोणाला असं खाण्यापिण्याची फारशी अशी इच्छाच नव्हती. आणि ह्यांना म्हटलं की तुम्ही टी व्ही लावा आणि इथे म्हणजे छान छान बघा पिक्चर असतात रविवारच्या दिवशी, पिक्चर वगैरे लावा आणि आज आपण काम वगैरे काय फारसं आता काय बाहेर जायचं नाही 10च्या नंतर. तर पिक्चर लावून मग इथे सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला मी. तितक्यात शेरूसुद्धा आपला आला होता. त्याचं पण खाणं पिणं सगळं झालं होतं. म्हणजे कुठेतरी मनामध्ये अशी भीती पण होती की शेरू अजून आला नाही घरी, मग त्याला असं काही झालं का बाहेर, हे पण आम्हाला थोडंसं असं हे वाटत होतं. पण तितक्या शेरू पण आला त्याच्यामुळे ती एक चिंता मिटली. म्हणजे कालचा तो दिवस होता ना, म्हणजे सकाळपासनं ते दुपारपर्यंत म्हणजे दुपारी काहीतरी 2:30-3पर्यंत हा जो दिवस आहे ना आमचा खूप असा भारी गेला होता. भारी म्हणजे तो वेळ आहे ना खूपच आम्हाला अशी भारी वाटत होती. आणि त्याच्यानंतर 3च्या नंतर मग जो नॉर्मल दिवस चालू झाला मग नेहमीप्रमाणे मग आम्हाला मग असं थोडीशी आमची भीती पण कमी झाली आणि वाघ्या शेरू पण दोघं पण असे शांत होते. त्याच्यामुळे कुठेतरी मग हळूहळू आम्हीसुद्धा नॉर्मल झालो होतो. म्हणजे मला तरी असं वाटतं ताईनं कुठेतरी मोठं संकट आलं होतं, पण ते संकट टळलं ते. म्हणजे असं आम्हा दोघांना पण वाटतं. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी पण जो आम्ही अनुभव घेतला आहे आणि कालच्या दिवशी पण जो अनुभव घेतलेला आहे, त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते. हे म्हणजे एक अनुभव घेऊन तुमच्याशी मी शेअर करते की खूप मोठं संकट आलं होतं, पण ते संकट आमच्यावरचं टळलेलं आहे. तर अशीच देवाची कृपा आमच्यावरती कायम राहू देत आणि तुमचे पण सर्वांचे आशीर्वाद. तर व्हिडिओ आजचा आता मी इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि ज्या काही तुमच्या सूचना असतील किंवा तुमचे सल्ले असतील तर जरूर कमेंटच्या माध्यमातून शेअर करा. मला नक्की आवडेल